नमस्कार. तर आजची आपली रेसिपी आहे हिरव्या मुगाचे डोसे आणि हे रेसिपी ना खूपच हेल्दी आहे. मुलांसाठी हे तुम्ही नक्की बनवू शकता. तर इथे मी घेतलेले आहेत भिजवलेले हिरवे मूग. आता त्याच्यासोबतच आपल्याला 2 चमचे भिजवलेले तांदूळ घालायचे आहेत आणि त्याच्यासोबतच 2-3 हिरव्या मिरच्या घालायच्या, थोडासा कढीपत्ता, आलं, लसूण घालायचं. आता हिरव्या मिरची जर तुम्ही मुलं जर खाणार असतील तर तुम्ही कमी घालू शकता. आता हे सगळं घालून झाल्यानंतर त्याच्यासोबतच आपल्याला थोडंसं एक अर्धा चमचा जिरंसुद्धा घालायचं आहे. ते मी व्हिडिओमध्ये दावायला विसरले. आता जिरं घालायचं आणि थोडंसं किंचित पाणी घालायचं आणि चांगलं असं वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक असं. मोठं अजिबात ठेवायचं नाही, एकदम बारीक वाटून घ्यायचं. तर बघू शकता इथे मी छान असं वाटून घेतलेलं आहे बघा. एकदम बारीक असं वाटून घेतलंय. आता एक 10-15 मिनिटं आपल्याला असंच हे पीठ ठेवायचं आहे आणि 10-15 मिनिटानंतर आपल्याला हे डोसे करायला घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथे आता मी मीठ घालत आहे त्याच्यामध्ये चवीनुसार. जास्त घट्ट वाटत असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घाला. आता हे चांगलं मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि खूप छान डोसे होतात त्याचे. तर इथे तवासुद्धा गरम झालेला आहे. आता मी डोसे एक-एक करून डोसे करून घेते. तर पळीवर बॅटर ह्याच्यामध्ये घालायचं आणि हलक्या हाताने आपल्याला फिरवायचा आहे डोसा. छान एकदम करून घ्यायचा आहे. खूप छान डोसे होतात. आता लगेच उलटायची गडबड करायची नाही. आता एक साईड पूर्ण भाजल्यानंतरच आपल्याला पलटी करायची आहे. त्याच्यावर आता तुम्ही इथं तूप लावलं होतं. तुम्ही तेल लावा, तूप लावा. आता इथे मी डोश्याला तूपच लावलं होतं. तर चांगलं बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहेत. आता अशाच प्रकारे मी अजून 2-3 डोसे करून घेते. हे बघा, हलक्या हाताने आपल्याला डोसा फिरवायचा आहे. आणि खूप झटपट होणारी रेसिपी आहे. जास्त वेळ लागत नाही याला. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा हे करू शकता. तर बघू शकता ह्याला सुद्धा किती छान कलर आलेला आहे. तर दोन्ही साईडून आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर डोसे आपले तयार आहेत. आता आपण चटणी बनवूया. तर सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचं आहे तेल. त्याच्यामध्ये घालायचं आहे. तेल तापल्यानंतर जिरं घालायचं त्याच्यामध्ये. जिरं घातल्यानंतर थोडीशी एक अर्धा चमचा चणा डाळ आणि एक अर्धा चमचा उडीद डाळ घालायची आहे. तेलामध्येच घालायची. जेणेकरून चव जी आहे ती खूप छान येते. त्यासोबत 2-3 लाल मिरच्या घातलेल्या आहेत आणि एक छोटासा कांदा घातलेला आहे. तुम्ही ह्याच्यासोबत खोबऱ्याची चटणीसुद्धा करू शकता. आता थोडासा कढीपत्ता घालायचा आणि एक टोमॅटो घालायचं आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे. ह्यासोबत तुम्ही जी खोबऱ्याची चटणी केली तरी चालेल. इथे मी ही चटणी बनवली होती. तर सगळं बघा भाजून झालेलं आहे. त्याच्यासोबत आता कोथिंबीर घालायची, चांगलं वाटून घ्यायचं आहे. आता नंतर कढईमध्ये घ्यायचं आहे तेल. त्याच्यामध्ये घालायचं आहे मोहरी आणि एक लाल मिरची घालायची आहे. थोडासा कढीपत्ता आणि ही फोडणी आपल्याला चटणीमध्ये घालायची आहे. आपण जे वाटलं होतं त्याच्यामध्ये घालायची आहे. तर बघू शकता हे किती छान आपल्या ह्याला चटणीला कलर आलेला आहे आणि किती छान दिसत आहे. तर तुम्हाला रेसिपी आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा. भेटूया अशाच अजून एका रेसिपीसोबत.